आज या तिसऱ्या भागामध्ये मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो. मी डॉक्टर दीपक. नॉर्मली माझ्याकडे जे पॅरेंट्स येतात त्यांच्यामध्ये एक मेजर समस्या या दिवसांमध्ये आता आढळते आहे, नॉर्मली करोनानंतर, ती म्हणजे की मोबाईलचा वापर. अनेक मुलं आजकाल भरपूर वेळपर्यंत मोबाईल बघतात. स्क्रीन टाइम खूप जास्ती वाढलेला आहे. 4 तास 5 तास ते कंटिन्यू मोबाईल बघत राहतात आणि त्यामुळे बऱ्याचशा समस्या उद्भवत आहेत. जसं की काही मुलांची भाषा ही त्या कार्टूनमध्ये बघितल्यासारखी ते बोलायला लागतात. त्याच्यानंतर एकटे राहणं, भरपूर वेळपर्यंत नुसतं मोबाईल बघणं, मोबाईल जर हातातून हिसकून घेतला तर त्यांची चिडचिड खूप वाढते, मग त्यांचा आरडाओरडा वाढतो आणि त्याचा बरेचसे दुष्परिणाम घरामध्ये दिसतात आहे. मग या मोबाईलच्या समस्येपासून आपण त्यांना कसं दूर करू शकतो, तर याचे काही उपाय आपण करू शकतो जे आपण घरी करू शकतो. तर त्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर आपण जो एक पॉझिटिव्ह पॅरेंटिंग म्हणून एक जो प्रोग्राम घेतो, त्या प्रोग्राममध्ये आपण बऱ्याच वेळा या समस्यांमध्ये निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. जसं की जो मोबाईलचा वापर, तर मोबाईलचा वापर आपण कसा कमी करू शकतो. घरामध्ये आपण काही सूत्र वापरू शकतो जेणेकरून आपण मोबाईलचा वापर कमी करू. सगळ्यात पहिले मोबाईलचा वापर जर तुम्हाला कमी करायचा आहे मुलांचा, तर मोबाईलचा वापर पहिले तुम्हाला कमी करावा लागेल. मुलांच्या समोर मोबाईल वापरणं हे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा मुलं घरात नसतील किंवा तुम्ही बाहेर असता त्यावेळेला तुम्ही तुमचा मोबाईल बघून घ्यावा. पण घरी जेव्हा मुलं असतात त्यावेळेस पूर्ण वेळ तुमच्या मुलांमध्ये देण्याचा प्रयत्न करावा. मुलांना जर तुम्हाला मोबाईल सोडवायचा आहे तर तो हळूहळू सोडत न्यावे लागेल. जसं की पहिले स्क्रीन टाइम हा 2 ते 1 तासावरती आणून मग तो अर्ध्या तासावरती आणून हळूहळू त्यांच्या हातातून मोबाईल काढावा लागेल. पण जेव्हा तुम्ही मोबाईल त्यांच्या हातातून काढून घेताय तर त्यांना काही पर्याय तुम्ही देता आहात का, तर पहिले त्याचाही विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही मोबाईल हातातून काढून घेतला तर त्यावेळा त्यांच्याकरता दुसरं काहीतरी तुम्हाला प्लॅन बनवावं लागेल. जसं की काही गेम्स, काही चांगल्या उपक्रम, काही छोटे छोटे घरातले कामं, हे जर आपण त्यांच्यासोबत शेअर केले तर नक्कीच त्यांच्या हातातून मोबाईल सुटून जाईल. अजून जर आपण बघितलं तर घरामध्ये जसं जेवणाचा एक वेळ असतो त्या वेळामध्ये कोणी पण मोबाईल बघणार नाही. त्यानंतर जेव्हा सुट्टीचा दिवस असतो त्यावेळेस सगळ्यांनी मोबाईलचा उपवास करायचा. अशा प्रकारचे जर आपण काही सूत्र घरामध्ये वापरले तर नक्कीच बालकांच्या हातातून मोबाईल सुटेल असा मला विश्वास वाटतो. नमस्कार.